मी प्रिया, मी एक गृहिणी आहे. माझा नवरा सचिन हा एका दुकानात कामाला होता आणि त्या दुकानात सचिन हा खूप प्रामाणिक होता. तो कधीच कोणाला नाही म्हणत बसायचा नाही. त्याला नेहमी मदत करायची सवय होती. तो दिसायलाही खूप सुंदर होता आणि म्हणूनच आमच्या गावातील दीपालीने त्याच्यासोबत फड केले. दीपाली रोजच दुकानात जायची आणि सचिन कडून सर्व सामान घेऊन यायची. आणि हो, दीपालीकडे पैसे खूप होते. तिचा नवरा गेल्या 2 वर्षांपूर्वीच वारला होता आणि म्हणूनच तिला कोणाची तरी गरज होती आणि ती माझ्या नव्याच्या म्हणजेच सचिनच्या मागे लागली होती. वेळ पण कशी येते ना, माझ्याही लग्नाला नक्कीच 8 वर्षे कंप्लीट झाली होती. 4 वर्षाचा मला एक मुलगाही होता. सचिन हा खूप चांगल्या स्वभावाचा असल्यामुळे तो नेहमीच प्रत्येकाच्या वाट्याला जात नसायचा आणि म्हणूनच त्याचा फायदा दीपालीने घेतला होता. दीपाली हळूहळू त्याच्यासोबत फोनवरती बोलत असायची, तोही बोलत असायचा. आता दीपालीन माझ्या नव्याला पूर्णपणे वशमध्ये केले होते. तिला जादूटोणा करायची सवय होती. तिला त्या सर्व गोष्टी माहिती असायच्या. तिने असं काही केलं की सचिन हा तिच्या मागे गपचिप जात असायचा. ती जसा म्हणेल तसं तो करू लागला होता. आता तो तिच्या घरी जायचा. दिवसभर तो कामावरती जात नसायचा. कामाला चाललो आहे असं सांगायचं आणि दीपालीच्या घरी जायचा. दीपालीच्या सर्व इच्छा तो पूर्ण करायचा. दीपाली वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडून सर्व काही करून घेत होती. तिच्या शरीराची ती भूक भागवून घेत होती. सचिन आहे तिला हवं तसं हवं त्या पद्धतीने पूर्णपणे सुख देत असायचा. दीपाली रोज नवीन नवीन साड्या घालून सचिनच्या पुढे यायची. सचिनही तिच्या प्रेमामध्ये पडला होता. जणू काही सचिनचा जीव किंवा सचिनचं मन हे तिने तिच्या साडीमध्ये बांधून ठेवल असा. दीपालीचे केसही खूप लांब होते. तिचा नवरा कशामुळे वारला हे अद्यापही कोणाला कळलं नव्हतं. मला खूप भीती वाटत होती. एक प्रकारची ती हानच वाटत होती. पण काय करणार, तिने सचिनला स्वतःच्या अधीन केले होते आणि सचिनही तिला हवं तसं पूर्णपणे सुख देत होता. एक दिवशी मी सचिनचा पाठलाग केला आणि मी सचिनला आणि दीपालीला अशा अवस्थेत पाहिले की ते मला बघवल नाही. दीपाली पूर्णपणे साडी काढून नग्न अवस्थेमध्ये बेडवरती झोपली होती आणि सचिन हा तिच्या अंगावरती झोपला होता. तोही पूर्णपणे नग्न अवस्थेत होता. दिवसभर सचिन दीपाली सोबत नाही ते करत होता. सचिनला पूर्णपणे तिने स्वतःच्या काबूत केले होते. म्हणूनच दीपाली जसं म्हणेल तसं सचिन करत होता. सचिनही आता खूप खला होता. तो आजारी पडत असायचा परंतु दीपालीला याचा काही नसायचं. दीपालीला असं वाटायचं की तिने बोलावलं की सचिनने जावं आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात. ती नेहमी अशाच विचारांमध्ये असायची. सचिन येणार म्हटलं की ती नवीन साडी वगैरे घालून छान नटापटा करून बसायची आणि सचिनलाही तिने पाहिल्यावर काय होत असायचे कोणास ठाऊक. सचिनने दीपालीच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहिलं की सचिन हा मनाने स्वतःचे कपडे काढत असायचा. मी त्या दिवशी पाहिलं. सचिनच्या मागे मागे गेले. सचिन घरात घुसला. सचिन घरात गेला. दीपाली नटून समोर आली आणि दीपालीला पाहताच क्षणी सचिनने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली. अचानक असं काय झालं हे मला कळलं नाही परंतु दीपालीच्या साडीच्या पदराला मी गाठ मारलेली पाहिली. काय मारलेली असावी ती गाठ, काय असेल त्याच्यामध्ये नक्कीच मला संशय येत होता. नाही ते मनामध्ये विचार येत होते. सचिनचे केस तर नसावेत किंवा सचिनच्या कपड्याचे कापड तर नसावा. काय असेल त्यामध्ये मला खूप भीती वाटत होती. एके दिवशी मी दीपालीचा पाठलाग करायचं ठरवलं. म्हणजेच दीपाली घराचे दार लावून बाहेर गेली असताना मी गपचिप घरामध्ये घुसले आणि बघते तर दीपालीच्या प्रत्येक साडीचा पदराला गाठ मारलेली होती. मी त्या प्रत्येक गाठी सोडून पाहण्याचा विचार केला आणि प्रत्येक गाठ सोडून पाहिली. प्रत्येक साडीच्या पदरांमध्ये थोडे थोडे डोक्याचे केस होते पण ते केस खूप बारीक होते. ते केस होते त्या सचिनचे म्हणजेच माझ्या नव्याचे. सचिनच्या झोपेत असताना डोक्याचे केस काढून त्या केसांच्या साह्याने ती सचिनला आकर्षित करत असायची आणि हा सचिनही ती म्हणेल तसं करत असायचा. सचिन दीपालीने सांगितलं आहे तिला हवं तसं तो प्रेम देत असायचा.
साडी वगैरे काढून तो तिच्यासोबत नाही तो प्रकार करत असायचा आणि तीही त्याचे सर्व कपडे काढून सुख देत होती. सचिन पूर्णपणे वेडा झाला होता. तो रोज जायचा, दीपालीची साडी काढायचा, आतील सर्व गोष्टी, तिच्या सर्व कपडे काढायचा आणि तिच्या शरीराचे लचके तोडत असायचा. सचिनने ही दीपालीला पूर्णपणे मोडून टाकलं होतं. दीपालीला 1-2 दिवस चालायला सुद्धा येत नव्हतं. ती पूर्णपणे शांतपणे बेडवरती झोपूनच असायची आणि नंतर पुन्हा नव्याने सचिनला बोलावून तोच कार्यक्रम रोज करत असायची. ती एक स्त्री नसून एक हाडच होती असं मला वाटत होतं आणि नेमकं तिने आता गावातील दुसऱ्या एका मुलाला पकडलं होतं. कारण आता सचिन हा पूर्णपणे तिच्या आहारी गेला होता आणि आता तो दीपालीला सोडायला तयार नव्हता. परंतु दीपाली मात्र त्याला सोडायला तयार होती, कारण सचिन हा खूप आजारी पडत होता. तो होन तसं तिला काहीच देत नसायचा आणि म्हणूनच दीपालीनेही आता दुसरा मुलगा पाहिला होता, जो हा टिपा लिहायला हवं तसं आणि ती म्हणेल तसं सर्व सुख देत असायचा. दीपाली असंच एकाला नादाला लावून पूर्णपणे त्यांना बर्बाद करून ठेवत होती. मलाही समजत नव्हते काय करावे. मी ही गोष्ट एका मांत्रिकाकडे जाऊन विचारण्यास ठरवलं आणि मी मांत्रिकाकडे गेले होते. हेही दीपालीला समजलं. तिने सचिनला असं काही तयार केलं की सचिन हा माझ्या जीवावरती उठला. तो मला मारून टाकीन अशा धमक्या देऊ लागला होता. म्हणजे सचिनलाही समजत नव्हतं तो काय बोलतोय काय करतोय. परंतु दीपालीने सचिनला पुरता वेडा केला होता. त्याच्यावर तिनेही मंत्र वगैरे मारले होते आणि त्या मंत्राच्या साह्याने ती सचिन कडून हवं ते काम करून घेत होती. मला खूप वाईट वाटत होते आणि भीती वाटत होती. मी ही पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी लगेच ताबडतोब सचिनला माझ्याकडे सोडलं आणि दीपालीला अटक करून घेऊन गेले. आता दीपाली ही जेलमध्ये आहे आणि तिच्यावरती 7 ते 8 मुलांना लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भात अटक केली आहे. तिच्यावरती भरपूर गुन्हे हे दाखल होते आणि म्हणूनच तिला अटक आहे. परंतु तिची सवय ही जाणारी नव्हती. काय करणार, माझा नवरा कसा बसा बचावला होता. अशा 2-3 जणांनी तिच्या सोबत संबंध ठेवले होते. माझ्या नव्याच्या आधी तिने 2-3 हवं तसं सुख प्राप्त करून घेतलं होतं आणि ज्या वेळेला त्यांच्याकडून काही होत नसायच त्या टायमिंगला ती त्यांच्यावरती असं काही करायची की ते स्वतःहून स्वतःचा जीव देत होते. म्हणूनच मला माझ्या नव्याची खूप भीती वाटत होती. मी लवकर पाऊल उचलला आणि माझा नवरा आता माझ्यापाशी सुखरूप आहे आणि दीपाली आता जेलमध्ये आहे. एवढीच प्रार्थना करते की ती जेलमधून सुटू नये आणि सुटली तरी पुन्हा माझ्या नव्याच्या नादी लागू नये. खूप भयानक प्रसंग होत आहे माझ्यासोबत घडलेला. तोच प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जीवनामध्ये कधी कोणावरती कसा प्रसंग येईल हे सांगू शकत नाही. एखादी स्त्री तंत्रविद्याच्या साह्याने स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी काय करू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे.